नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर आता राज्यातील शेतकरी राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। ही योजना केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या वार्षिक 6,000 रुपये पूरक म्हणून राबवली जाते, ज्यामध्ये पात्र शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दरवर्षी अतिरिक्त 6,000 रुपयाचे मानधन दिले जाते। यामुळे शेतकऱ्याला एकूण वार्षिक 12,000 रुपयाचा लाभ मिळतो। PM किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर लगेचच नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित केला जातो। PM किसानचा हप्ता वितरित होण्यास विलंब झाल्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरणही लांबले जाते। राज्यात सुरू असलेल्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सध्या या संदर्भातील कुठलाही नवीन अपडेट समोर आलेला नाही। तथापि PM किसान योजनेसाठी पात्र असलेले लाभार्थीच नमो शेतकरी योजनेसाठी पात्र ठरतात। केंद्र सरकारच्या 21व्या हप्त्यासाठी राज्यातील एकूण 90,41,241 शेतकरी पात्र ठरले आहेत आणि याच शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता जमा केला जाईल। या हप्त्याच्या वितरणासाठी राज्य शासनाकडून साधारणपणे 1,850 ते 1,900 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे। निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर निधी वितरणासंबंधीचा शासन निर्णय म्हणजेच JR लवकरच जारी होण्याची शक्यता आहे। पुरवणी मागण्याच्या माध्यमातून या निधीची मागणी पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर वित्त विभागाकडून निधी वितरणाला मंजुरी मिळू शकते। नमो शेतकरी योजनेचे बहुतांश लाभार्थी ग्रामीण भागातील असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकापूर्वी हा हप्ता 100% वितरित होण्याची शक्यता आहे, जेणेकरून ग्रामीण भागातील मतदारांना त्यांचा लाभ मिळेल। मात्र या हप्त्यातून जवळपास 2,48,062 लाभार्थी अपात्र ठरल्याने ते वंचित राहण्याची दाट शक्यता आहे।